तदर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. पंचकृपादाने कथेचा विस्तार. पंचकृपादाने कथेचा विस्तार. पंचकृपादाने कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. आजी सद्गुरु दास तुका. दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माश दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंगभूमिका. आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभी होते लोका. कीर्तने उभी होती लोका. ताड मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. तया माझ दंडवत. दया माझे दंडवत. दया माझी दंडवत. दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. करू गणनाथा. सकळ नमन करू गणनाथा. सकळ नमन करू गणनाथा. सकळ नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सर्व भाविकांच्या एकत्रीकरणानं सेलूदगाव त्यांना सहकार्य करणारे भोलतालची गावं, विशेष तरुण मंडळाचा अधिक सहभाग आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे वयोवृद्ध, उपस्थित माझ्या मायबहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, 1 वर्ष आधी ज्यांनी तारीख दिली, सोमनाथजी अण्णा चौधरी, अशोक पाटील उकिरडे, सर्वात आधी तारीख माझी घेतली, मग बाकीच्यांच्या. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने
ज्यांची श्रीमद भागवत कथा आहे ते पूजनीय विश्वनाथजी महाराज जिथे असतील तिथे त्यांना मनोभावे वंदन करतो. गायनाचार्य मंडळी, संत भगवान बाबा, गणेश बाबा, लक्ष्मण बाबा, खुशाल बाबा, विजय बापू, पंढरीनाथ महाराज, श्रीधर महाराज, वैजनाथ महाराज, अजून राहिलेले सगळे महाराज. मृदंगाचार्याचा एक खूप आता कौतुक करायला शब्द नाही, असल तेवढे सर्व. चौधरी महाराज, भोसले महाराज, डवणे महाराज, आधाणे महाराज, बार बैले, बोचरे, अजून काय राहिले ते वाचलं म्हणून सांगतो भाऊ मी असं. ठीक आहे. ऋषिकेश, त्याच्यात नाव नाही आलं. माझा अभ्यास बरोबर होता, याच्यात नाही म्हणून राहिलं. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासोबत आलेले काशीनाथ महाराज पाटील, शाकाहारी हॉटेलचे मालक. मुद्दाम शाकाहारी शब्द घालावा लागतो. ठीक आहे. अतिशय सुंदर नियोजन, सुवर्ण महोत्सवाला शोभेल असं. बरं का सोमनाथ, तुझ्या हातात आहे सगळं. आज सप्ताहाचा दुसरा दिवस. थोडा माझ्याकडून आम्हाला मिरवत आणणाऱ्याचा मूड घालवल्या गेला, त्याला कारणीभूत मी आहे. कोणावर लाल डोळे कोणी करू नका. कारण इथं आल्यावर 8ला 5 कमी होते. मी म्हटलं नागपूरपासून पळतो तो मिनिट सांभाळण्यासाठी, रथामध्ये पुन्हा बसायला मिळेल. मी काही त्याच्यात भानगडीत पडलोच नाही, पहिली गोष्ट. त्याच्यात पुन्हा मिरवणूक होईल आपली. पण आजची गेलेली वेळ, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. बरोबर आम्ही नाटक केला, तिथे गेटवर आलो. या मावल्यांना वाटलं बाबा रथातूनच उतरला, काही कळू दिलं नाही. त्यांनी अगदी 14 वर्षांनी राम वनवासातून अयोध्येत आला होता आणि माय कौशल्यानं ओवाळलं होतं, अगदी तसा प्रकार या ठिकाणी झाला. काही काट कसर स्वागतामध्ये नाही. रथातून मिरवून आणणाऱ्याचा मूड घालवला, त्याला 2.25% कारणीभूत मी आहे. कोणावर काही दोष ठेवू नका. पुन्हा नंतर बघू अजून. हा ठीक आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सप्ताह सुरू केला त्याला 50 वर्ष झाली. ज्याने प्रारंभ केला, प्रहारा दिला, वर्गणी दिली, भजन केलं, रात्रभर जागर केला, पंक्ती घातल्या, अन्नदान विना वाजवला, ते पूर्वज आत कदाचित नसतील. पण कालपासून वैकुंठात त्या पूर्वजांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. केवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. 5 टप्पे जे शास्त्राने सांगितलेले, 12 वर्ष पूर्ण झालेल्या सोहळ्याला तपपूर्ती नाव येतं. बरं का अण्णा? 2 तप झाले म्हणजे त्याच्यात 1 मिळवून रौप्य करायचा असतो. 4 तप झाल्यावर 2 मिळवून सुवर्ण होतो. 6 तप झाल्यावर 3 मिळवून अमृत होतो. 8 टप झाल्यावर 4 मिळवून शताब्दी होतो. हे सुटसुटीत गणित पुन्हा कधी तुम्ही विसरणार नाही. रौप्य 2 तप अधिक 1 मग होतो 25चा रौप्य. 12 2 24 1 25.
पण 4 तप झाल्यावर मग 2 मिळवायचे. 12 चौक 48 अधिक 2 मग 50चा होतो सुवर्ण. मग 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे. हे एकनी वाढवत जायचं. 12 सकम 72 अधिक 3 मग त्याचं नाव अमृत होतं. 8 तप झाले की मग 4 मिळवायचे असतात बरं का सोमनाथ. आणि मग त्याचा शताब्दी होतो. त्यापैकी हा 3रा टप्पा सुवर्ण महोत्सव. पुढे 25 वर्षांनी भगवान बुवा अमृत होणार आहे. ही सगळी तरुण पिढी तरबेज आहे त्याच्यात. ऋषिकेश, तुम्ही, भगवान बाबा हे सगळे थांबणार आहे. आम्हाला मोबाईल सुरू झाले आता. ठीक आहे, आनंद आहे. बस सांगावं लागत नाही की इथे शेलूदला सुवर्ण महोत्सव आहे. आपोआप हे वातावरण आणि प्रचंड गर्दी पाहून कोणाच्याही लक्षात येईल की सुवर्ण महोत्सव करावा तो शेलूदकरांनी केला तसा. असा भागवा भागवी नाही, काट कसर नाही. विठ्ठल आणि असा दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. याचं एकमेव कारण आहे अख्खं सेलूद गाव आणि पंचक्रोशीतील भाविक एका मायेची लेकरं होऊन या कार्यासाठी एकत्रित आले आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतो. आमची पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की 12 महिने प्रपंच करा, पण दरवर्षी 8 दिवस एका मायेची लेकरं होऊन या पारमार्थिक कार्यासाठी एकत्रित या, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसिद्ध 3 दुकानं जगात आहे. एक जीवाचं, देवाचं आणि संताचं. वेगवेगळ्या मालही प्रत्येकाच्या दुकानात आहे. केवळ दुःख मिळतं ते जीवाचं दुकान आहे. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान आहे. दोन्ही. आपणाला माहिती आहे देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. भगवंताचा अवतार झाला म्हणजे आनंद भक्ताला होतो, पण दुर्जनाला दुःख होतं. हे दुकान देवाचं आहे. कॉलऱ्याची साथ आली, अण्णा पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं, पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. हिवाळ पाटील ते ओलं सरपण येड्या बाभईचं डबल भावात विकत होतं. अन्नात लगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, मला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करते म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं. काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशाना शेजारी. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2023 ला दुकान ओपन केलं अण्णा, पण एप्रिलची 21 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. विठ्ठल बस हे देवाचं दुकान आहे. काहीला सुख आणि काहीला दुःख. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला मुलं बाळ नाही, भगवान बाबा ते म्हणतं मुलं झालेलं सुखी. आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरल्या लाता बापाच्या कमरड्यात त्याला विचारा, ते म्हणतं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज अजिबात लेकरून न झालेलं सुखी. हे तिकडे बोट दाखवतं, इकडे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. सुख दुःख दोन्ही मिळतं हे
देवाचं दुकान आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हे चिठाई, सुख एक हे चिठाई, बहुपाई उत्तम बहुपाई बहुपाई संतांचे. परिस्थिती बिकट असू द्या अण्णा, बाजी बिन लौन तीन टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. ही भक्तीची मस्ती आहे. संत तुलसीदासजी म्हणतात, मला फक्त 3 गोष्टी जर जीवनात मिळाल्या, लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट, जगण्यासाठी दिवसात एकदा बिगर मिठाची भाजी, आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. तस या 3 गोष्टी, बाजी बिन लौन, बिना मिठाची भाजी, आणि लज्जा रक्षणासाठी केळीच्या पानाची लंगोट, भाजी बिन लौन, 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. पठ्ठ्याच्या पुढे इंद्र सुद्धा दुःखी. ही भक्तीची मस्ती आहे. आणि म्हणून तुकोबारायणी समाज प्रबोधन करावं. समाज प्रबोधन करताना तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका सरपडू घ्या रे तुम्ही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. हरी बोल. आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही, अरे तुम्ही. राजाला लाजवेल एवढा आनंद तुकोबारायच्या चेहऱ्यावर. नवल नाही, पण प्रबोधन करताना खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं का भगवान बाबा, शेलूचे लोक म्हणायचे, आपण एवढी श्रीमंती भोगलेली का, पण आनंदाचे लाडू नाही खाल्ले. बेसन पिठाचे, रव्याचे, बुंदीचे, एकादशीला राजगिऱ्याचे, पण हा तर बाबा म्हणतो खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं, आनंदाचे लाडू खातो, तुम्ही घ्या म्हणतो, यात नवल नाही, याच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. शेलूचा एक म्हणला, हा घरचा गडगंज श्रीमंत असला पाहिजे, त्याच्यानं हा तुकाराम बुवा आनंदी असला. शेलूची लोक चिकित्सक होती. सरळ देहू गाठलं त्यांनी. इथे तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात हो? गावकरी म्हणले, का तुम्ही केलं का? वाटोडे प्रपंचाचं लागला त्या बुवाच्या नादी. तुम्हाला माहित आहे ना, त्या गावात त्या बुवाला किती किंमत असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. जग मानल पण 3 नाही मानत, पड़ोसी, कुटुंबी और पत्नी. सूत्र है, दुनिया मानती है लेकिन पड़ोसी नहीं मानते, कुटुंबी नहीं मानते और
पत्नी नहीं मानती। पूरी दुनिया पैर पड़ती है, लेकिन घर जाने के बाद पत्नी कहते बातें मत करो, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ, 2 दिन से घर में तेल नाही। हे समाजाला शहाणपण सांगतं, पण त्याची बायको त्याला शहाणपण सांगते, पत्नी नहीं मानती। हे बऱ्याच बुवाला कल्पना आहे त्याची, पत्नी नहीं मानती। पड़ोसी, अरे इतने दूर से आते हो आप लोग, हम तो पड़ोसी, लेकिन कभी जाते नहीं उनके पास। अरे अभी अभी बाबा बन गया, पीके रहता था, पूरा 7-12 हमें मालूम है। पड़ोसी नहीं मानते, गांव वाले नहीं मानते, और पत्नी नहीं मानती। तो तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात? जा पुढं, ज्याच्या दारामध्ये वृंदावन तुळशीचं असेल, भगवी पताक घराला असेल, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, दयाचे तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवा, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवा। सोन्याचा पिंपळ गेला आळंदीला प्रकरण, मग तो अभंग तुकोबा राहायचा, मी सांगतो हा एकनाथ महाराजाचा। सुरुवात सारखी आहे, पण सोन्याचा पिंपळ म्हटलं की आपलं प्रकरण गेलं आळंदीला। हा ते नाही, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे। तिथं गेल्यावर तुकाराम महाराज घोंगड्यावर बसले होते बरं का सोमनाथ भाऊ, भजन चाललेलं अंगणात, सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद चेहऱ्यावर। शेलूचे लोक म्हणले का रे, आपल्याला वाटलं होतं हा गडगंज श्रीमंत असावा, पण याच्या घराला छप्पर नाही, घर चंद्रमोळी, ते माहिती आहे तुम्हाला शब्द, घर चंद्रमोळी, चुली हराळी, केळीवर नारळी, हे वैभव। दुसरं सांगतो, दद्वयम नास्ति दंतानाम, भद्वयम भूरी भोजनम, उद्वयम वृत्तिरस्माकम, फद्वयम गृहकर्मणि। दद्वयम नास्ति दंतानाम, 2 द दाताला लागत नाही, ही मजा पहा। 2 द म्हणजे दही आणि दूध। दद्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, 2 भ, भाजीन भाकरी, हे मराठी नीट ऐका। 2 द लागत नाही दाताला, दही न दूध। खाता काय? 2 भ खातो, भाजी आणि भाकरी। व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय, ऊ म्हणजे उसना आणि उदार, 2 ऊ। आणि संपत्ती फद्वयम ग्रह कर्मणी, 2 फ म्हणजे फाटके कपडे, फुटके भांडे। घर चंद्रमोळी, चुलीवर हराळी, ज्याच्या चुलीमध्ये अशोक पाटील ताजी हराळी होती उगवलेली, डोकं चालवा, चूल पेटत असेल का रोज, चूल पेटला हराळी उगवल का, म्हणून चुलीवर हराळी, याच्यातून परिस्थिती लक्षात घ्यायची। केळीवर नारळी, केळीवर नारळी म्हणजे आता ते जुने शब्द संपले, ते मातीचं छोटं भांड, रांजण, माठ, दुधानी, मडकं, डेरा, त्याच्यापैकी छोटंसं 1-2 तांब्या पाणी बसेली असं, त्याला म्हणायचं केळी। केळी नाही तर हीच केळी घ्यान खायची, हा ना। आणि त्याच्यावर झाकून ठेवलेली अर्धी नारळ वाटी, ते खोबरं काढून घेतल्यावर फुटकं नारळ अर्ध, बस याला म्हणतात केळीवर नारळी, चुलीवर हराळी, घर चंद्रमोळी। मग म्हणलं एवढा आनंद कशाचा? एक म्हणला, मला असं वाटतं बा, लवकर सांग काय वाटतं तुला ते, आता हे जवळजवळ 9 वाजायला आले बरं का सोमनाथ भाऊ, काय वाटतं तर सांग। घरची परिस्थिती जरी बिकट असली तरी या बाबाची मंडळी चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, आणि त्या माऊलीच्या स्वभावानं हा बाबा आनंदी असला पाहिजे। महाराज तुम्ही शेलूदला कीर्तन केलं, तुमचा आनंद चेहऱ्याचा पाहून वाटलं घरगणची श्रीमंती असावी, पण हे घर तुमची परिस्थिती पाहिली तरी आमचा एक जण म्हणतो माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे। कुठे गेले आई साहेब? आता येतील ना पाणी घेऊन।
आणि डोक्यावर घागर घेऊन जिजाबाई तुकोबार आहे म्हणले. शेलूचे पाहुणे आले, पाहुणे आले आपल्याकडे, गुळ पाणी आणा. तेव्हा चहा पाणी नव्हता. लाल डोळे टोमॅटो सारखे जिजाबाईचे. कोरडी ऑर्डर सोडा, उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का घरात, गोड पाणी आणा. पाहुणे तर हादरलेच. खरे आपल्याला वाटलं होतं हा बाबा माऊलीच्या स्वभावानं आनंदी असेल, मग एवढा आनंद कशाचा. म्हणले आता वेळ कशाला घालवता, सरळ विचारू. बाबा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला वाटत होतं घरची श्रीमंती असावी, पण घराला छप्पर नाही. नंतर वाटलं माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, पण आमच्या समोर विजेसारखी कडाडली. मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी अनुकूल नसताना, घरची परिस्थिती प्रतिकूल असताना, तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद असण्याचं कारण काय. म्हणलं एकच कारण, अवघी चिंता. अवधी अवधी चिंता उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. दर्शनी हा लाभ भगवान बाबा. अरे हे सेलूच्या तरुण मंडळाचं नियोजन असल्यामुळे सगळे तेंडुलकर गोळा केले त्यांनी. षटकारच मजा आहे. तरी मी 10 पर्यंत सोडत नाही तुम्हाला. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली. आता असं जर लिहिलं असतं अशोकराव, उजळले भाग्य आता, अवघी चिंता पळाली, काही बिघडतंय का. अरे पळाली काय न वारली काय. यमक तर जुळतच ना, पण नाही. वारली आणि पळाली जमीन अस्मान इतकं अंतर पडतं. समजा एखाद्याची पळाली, तुम्हाला सांगतो लाल शर्टवाले, चिंता म्हणतो मी, समजावर चालला आपला. समजा जर एखाद्याची पळाली, पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. पण वारली, म्हणून चिंता पळाली आणि वारली. बाप लेकाचं शाब्दिक भांडण. भर चौकात मुलगा जरा अपमानास्पद बोलला. करारी स्वभावाचा बाप म्हणला,
अरे एवढं मिळवलं तुझ्यासाठी, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चौकडी डोळ्यात तेल घालून संसार केला आणि वाटेल तसा अपमान करतो. नाही राहणार वाड्यात, जाय म्हाताऱ्या. नाही राहत तर आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? गरम डोक्याचं म्हातारं घरी आलं ऋषिकेश. त्यानं एक घोंगडं घेतलं, एक गोदडी घेतली, एक धोतर घेतलं, फाटकी बंडी घेतली, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा पिशवी भरली, गेलं निघून. 4 महिने तपास नाही. पण जेव्हा कार्तिक वारीला शेलूचे माणसं गेले तेव्हा हे गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावर 10-20 रुपयाचे सुटे नाणे जर्मनच्या ताटात. ओळखलं लोक आणले का, हे तर आपल्या गावाचं पाटील. 4 महिने झाले तपास नाही याचा. जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला. अरे तुमच्या दारात रोज 10 भिकारी तुकडा खायला येतात ना, तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये रुपया जमा करता. 4 महिने झाले तुमचं पोर सारखं रडतंय, सगळे शोधून काढलं, तुमचा तपास लागत नाही. बरं तुमचंच पोर बोललं काय, गावातले बोलले, आणि तुम्ही नाही सहन करणार तर काय गावातले म्हातारे सहन करतील? चला म्हटल्यावर उठलंच. हे चातुर्मास वाट बघत होतं मला, कोण घरी चला म्हणतं चालतं. आणलं रे बाबा, बरं का, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. जसा बाप आणला, वारकरी बाजूला होते, बाप वाड्यापुढे आल्याबरोबर 4 महिने बापासाठी रडत होता मुलगा. तो बाहेर आला आणि लोटांगण घातलं बापाला. एक लक्षात ठेवा पोरो, बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असतं, हे लक्षात ठेवा. कसाही असू दे बाप, खोकत बसलेला बाप असू दे, चिडचिड करणारा बाप असू दे, विनाकारण बोलणारा बाप असू दे, तुम्हाला शिव्या घालणारा बाप असू दे, पण जोपर्यंत बाप घरी बसून असतो वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा बाप गेला, वाड्याचं वजन गेलं. पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठं व्हा, अख्ख्या तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण तुमच्या अशिक्षित बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाये, हे मायचं प्रेम समाज पाहतो. अशोकराव, दवाखान्यामध्ये कोरोनाचा काळ पाहला तुम्ही, किंवा आजारी पडू द्या पोर, माय बेडवर बसलेली असते, माय आहे ते, झेंडू बाम लावून देते पेशंटच्या डोक्याला, चमच्यानं दूध पाजते, माय पाणी पाजते, उपीट चमच्यानं खाऊ घालते, पाय चपून देते, गोळ्या देते, औषध देते, हे माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात सोडत बाप दिवसभर येरझारा घालतो, हा समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बापाचा स्वीकार केला. बाबा आज तुमचं महत्व कळलं, 4 महिने झाले, आता मेलो तरी बोलणार नाही बाबा, फक्त वाडा सोडून जाऊ नका. बाप स्वीकारला यानं. 1 महिन्यानं शेजाऱ्याचा बाप मेला, 10वा झाला, भगवान महाराज गोड जेवणाचा कार्यक्रम झाला, महिना मासिक श्राद्ध झालं. कोणीतरी त्याच्या डोक्यात घालून दिलं, का रे काही प्रयत्न केले का नाही? कशाचे? तुझ्या बापासाठी. काय? अरे टी व्हीला द्यायचं, आपण यांना पाहिलं का? नाहीतर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल. काय म्हणतो काय तू? तुझ्या बापाबद्दल म्हणतो. म्हणजे अरे म्हणजे काय करतो? का 4 महिने आला त्याचा बाप, आणि तुझ्या बापाला 1च महिना झाला. म्हणले त्याचा आला का? तो पळाला म्हणून आला, माझा वारला, मेलो तरी येणार नाही. हे वारली आणि पळाली यातला फरक सांगण्यासाठी, अवघी चिंता वारली. त्याच्यात पुन्हा प्रपंचामध्ये चिंता पडते, परमार्थात वारते, हा फरक आहे. मुलगी जन्माला आली, ऋषिकेश तुझं झालं का? मला बोलव बरं का. आमच्याकडे आहे ना मुली, काय बिगर मुलीचा भाग आहे का विदर्भ? अरे विदर्भासारख्या तर मुली नाही. आता तुम्ही विषय काढला, सांगतो. 5 मुली पुराण काळामध्ये विदर्भातल्या आहे. 5 म्हणजे आता सांगावंच लागेल बाबा, ऋषिकेश पाय पटलं तर. पुराणाची पुराण भरली त्या 5 कन्या, त्याला पंचकन्या म्हणतात. एकट्या गावच्या कौंडण्यपूरच्या
कौंडण्यपूरच्या 5 मुली सांगतो मी विदर्भातल्या. नळे राजाची दमयंती ही कौंडण्यपूरची होती. दशरथ राजाची आई, रामचंद्राची आजी, अजराजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, हे कौंडण्यपूरची. उगच तुम्ही मला काढायला लावता. ते झाल्या दोघी झाल्या का? हा. अगस्ती मुनीची लोपामुद्रा कौंडण्यपूरची. राजा सगराची केशिणी कौंडण्यपूरची. आणि विठ्ठलाची रुक्माई कौंडण्यपूरची. तुम्ही काय कमी समजता का विदर्भ? पुन्हा काय कमी पडलं? म्हणून 6वी छत्रपती शिवाजी राजाची माता जिजाबाई विदर्भात. हे उगच काढताय तुम्ही. आम्ही माहेरचे तुम्ही सासरचे आहे. म्हणून थोडीशी संपत्ती कमी असेल पण तिकडे समाधानी आहे लोक. कारण जेव्हा रुक्माई श्रीकृष्णजी सोबत निघाली, मी तिथंच होतो, भागवत ऐकतात, रडत होती. आता कोणती मुलगी रडते हो? माहेर सोडून जाताना रडते. आणि मग कृष्णदेवाने विचारलं, का रडता रुक्माई, का रडता? काही कमी आहे का तुम्हाला? रुक्माईचं उत्तर आहे, मला काय कमी आहे परमेश्वरा? जगाचा बाप, त्याची सेवा करायची भाग्य मला मिळालं. जगाचा बाप मला प्राप्त झाला, परमेश्वर मला प्राप्त झाला, मला काय कमी आहे? मग का रडता? मी माहेरच्या लोकांसाठी रडते देवा. एकच मागणं आहे, माझ्या माहेरची माणसं सुखाची ठेवा. कोणती मुलगी सासरी जाताना हीच अपेक्षा. विठ्ठल आपलं चिंता शब्दावर चाललं. जाते कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती महान वितर्का सांप्रदाय समय अर्थ हरिका हृदय विदारिका पितुः. जाते कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता निर्माण झाली. मग ती वयात आल्यावर पुन्हा चिंता. कस्मान प्रदायती, हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून चिंता. सामान्य बापाचं जाऊ द्या, सोमनाथजी मस्त लग्न केलं, अर्ध कोटी खर्च केला, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. काही घाट कसं मला येता आलं नाही, पण मी फोनवर आशीर्वाद दिला. लोकांना वाटलं ढोक महाराज इथंच बसलाय कुठेतरी. आणि बस कस्मान प्रदायक, मी चिंतासाठी सांगतो. मुलगी जन्माला आली की चिंता, वयात आल्यावर पुन्हा चिंता. हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. ऋषिकेश, बाकीच्या बापाचं जाऊ द्या, रुक्माईचा बाप चिंतेत होता. तुम्ही म्हणता लग्नात राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. आता मी असं विचारतो, जिथं रुक्माईचा बाप चिंतेत होता तर 2 गुंठे ऊस असलेल्या बापाचं कसं होत असेल? चौधरी, महान चिंता ही चिंता. मुलगी जन्माला आली चिंता, अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल चिंता. बरं, लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही, पळाली. लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप चिंतेत. का काल पाहुणे आले म्हणे लग्न जुळलं? हो जुळलं लग्न, मुलगाही अनुरूप मिळाला, घरानं वारकरी, श्रीमंत सासर. मग तुमच्या तोंडावर चिंता कशाची? अरे 50,000 रुपये जवळ नाही, 5 लाखाचा खर्च आहे. मग साहेब ओळखीचे आहे ना, काही पाईपलाईनचं करा, काय जर्सी गायचं, हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. झालं प्रकरण केलं, अर्थहारिका म्हणजे अर्थाची चिंता पळाली. झालं लग्न थाटात पार पडलं. आणि मुलगी जेव्हा जाताना सोमनाथ भाऊ बापाच्या गळ्याला पहिली बिलगत असते. एरवी पुरुष रडला नाही जन्मभर, पण त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या नापास आहे. 24 वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले की पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी.
राजा जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी, हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी. सामान्य माणसाची काय कथा. झालं वाटे लावलं अशोकराव, चिंता पळाली. 2 वर्षांनी बाप पुन्हा चिंतातूर दिसला. काय झालं? अहो कर्ज काढून लग्न केलं, पटके किती लोकांना बांधले, मंडप केवढा टाकला, केवढा थाट न केवढं स्वागत पाहुण्याचं. मुद्द्याचं बोला, काय झालं? काय झालं? 2-2 दिवस जावाई पडून असते गटारात, पेताड सापडलं येत नाही. अरे मरेपर्यंत चिंता. जात ती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्का, हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः. म्हणजे प्रपंचातली चिंता पळते पुन्हा निर्माण होते, पळते पुन्हा निर्माण होते. महाराज म्हणतात वारली. गोकुळामध्ये चिंता वारली नव्हती. चिंता ते पळाली गोकुळा. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळातली चिंता पळाली बरं का ऋषिकेश. म्हणून काकासुराच्या, बकासुराच्या, रिठासुराच्या, पुतना मावशीच्या, माबळ भटाच्या रूपानं येत गेली पळत गेली, येत गेली पळत गेली. पळालेली चिंता निर्माण पुन्हा पण वारली. महाराज म्हणतात सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद झाला. याचं कारण माझी चिंता वारली. अवघी चिंता वारली. ठीक आहे, चिंता वारली तर तुकोबाराच्या मागं चिंता होती कोणती? प्रपंचाची चिंता म्हणावं तर ते आपल्या धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, माऊली आमचे पांडुरंग. आता जे स्वतःच्या धर्मपत्नीला सांगतात, सोमनाथ भाऊ 2 झाले का? हिवाळे आणि चौधरी बरं घ्या, खुर्द आणि बुद्रुक नको. ए उन्हाळ्यात हिवाळे म्हणावं लागतं, त्याला काही इलाज आहे का? नको नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. यावरून विचार करा, ही सगळी सुज्ञ मंडळी आहे, वेळ थोडी राहिली आपली. जे तुकाराम महाराज स्वतःच्या पत्नीला सांगतात वस्त्रा पोटाची चिंता करू नको, म्हणजे त्यांच्या मागं प्रपंचाची चिंता नव्हती हे सिद्ध झालं. आणि अवघी चिंता वारली. मग चिंता होती कोणती? कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण. शाबा शाबा. ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे.
उद्धार पावेन काय कृपा करील नारायण तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे कैये खंडईल कर्म ऐशी चिंता करी सदा सर्व काळ ही चिंता तुकोबारायच्या माग होती आणि महाराज म्हणतात वारली. हे पोरशांतर आहे. हसू नका तुम्ही हसला की मला वाटतं माझं काहीतरी चुकतंय. तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यात हसत असला तरी वक्त्याला शंका येते. आता आपलं उरकून घ्यावं. पोरं हसायला लागले. उरकतोच मी अजून पण पाऊण तास आहे. ते शांत बसा एकमेकाकडे पाहू नका आणि गोष्टी करू नका. बाजूबाजूला करा त्यांना. त्यांचं वैयक्तिक काहीतरी चाललं ते सप्ताबद्दलच चर्चा असेल त्यांची सगळी. एवढी मोठी मंडळी म्हणजे काय ते विनाकारण चर्चा आहे का? आणि ते थोडे लहान एकत्रित आले का आवाज होतो. नाण्याचा आवाज होत असतो. नाणे काय ऋषिकेश ते सुटे नाणे असते ना 1 रुपया 2 रुपये 5 रुपये त्याचा आवाज होतो. हे इकडे का नाही बोलत? ह्या नोटा 2000च्या आहे. खोकेचे खोके भरा तरी विना तक्रार. आपलं कीर्तन इथंच ठेवा. हे चाललंय नाण्याचा आवाज ना म्हणून थोडं शांतता ठेवा. पुढची मंडळी नुसतं तरबेज पाहिजे. बरोबर झालं थोडं राहिलं. आता चिंता वारली. कोणती चिंता? काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. नुसती चिंता वारली नाही भाग्याचा उदय झाला. हे भाग्याचे कुठे 13 प्रकार आहे कुठे मुख्य 4 प्रकार आहे. पण 4 असो की 13 पहिला नंबर देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला उद्या जगातला 1 नंबरचा भाग्यवान कोण? त्याचं उत्तर आहे ज्याची तब्येत चांगली. तो 1 नंबरचा भाग्यवान नाही 1 नंबरचा धनवान. अंगावर नीट कपडे नसू द्या झोपडं मोडकं असू द्या पण तब्येत चांगली असू द्या त्याच्या पुढे टाटा बिर्ला दरिद्री समजा. ना तर काय करता 100 एकर वाडी 3 मजली माडी एसीची गाडी पण बॉडी उचलून ठेवायची गाडीत. काय अर्थ आहे का? पहिला धन है निरोगी काया. पहिलं भाग्य म्हणजे आरोग्य संपन्न शरीर ज्याची देवानं तब्येत चांगली ठेवली. नाही तर काय करता असून नाही खाता येत. आता 7 दिवस पंक्ती आहे. श्रीमंताच्या दारामध्ये वारकरी जेवतात. एकानं 42 जिलेब्या दाबल्या. बिगर शुगरवाले सगळे ज्ञानबा तुकाराम ऋषिकेश 42. पण घरमालकाच्या ताटात ताकात भाकरी चुरून. एका वारकऱ्याला वाईट वाटलं. पाटील काय तुमचं असून तुम्ही नाही खा का? आम्ही एकानं 42 दाबल्या राव जिलेब्या आणि तुम्ही ताकात भाकरी. वारकरी दादा तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ करते. पण काय करू डॉक्टरनं सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत असून खाता येत नाही. मग पहिला नंबरचा धनवान मी सांगत होतो आरोग्य संपन्न शरीर. पहिला धन है निरोगी काया. दुसरा धन है घर में माया. हे लक्षात ठेवा. 2 नंबरचं भाग्य कोणतं? घरात एकमेकावर जीवापाड प्रेम यासारखं भाग्य नाही. म्हणून अरे जीवन म्हणजे घड्याळ आहे राजा. घड्याळ नातू आजोबान मुलं 3 काटे आहे ना घड्याळीला. तास काटा दमानी चालतो तो आजोबा. थोडा त्याच्यापेक्षा जलद गतीनं चालतो मुलं. आणि अति घाईनं उड्या मारत येते नातू शकन काटा. याच्या एका घरात ते 60 जाऊ द्या कळलं तुम्हाला. सेकंद काटा म्हणजे नातू मिनिट काटा म्हणजे मुलं तास काटा म्हणजे म्हातारे. आपल्या पद्धतीने दिवसभर हे काटे फिरू द्या पण घड्याळ सांगतं फिरा पण दुपारी 12ला 3ही एकत्रित या. तुम्ही घरी जाऊन संशोधन करा. काटे 3 एकत्रित कधी? फक्त 12ला. दिवसभर आपले काम कष्ट करा
पण दुपारच्या जेवणाच्या वेळी नातवंड, सुना, मुलं, सासू, म्हातारी आणि एकमेकाला आग्रह करू करू नातवानं आजोबाला घास भरवावा, आजोबानं नातवाच्या तोंडात घास, मुलानं बापाला आग्रह करावा, सुननं सासूला, हे 3 काटे 12ला. विठ्ठल विठ्ठल. इस घर में 2 बातें इकट्ठा होती है, भजन और भोजन. वो घर नहीं, भगवान का मंदिर है. याला म्हणतात घर में माया. माया म्हणजे एकमेकाचं एकमेकावर प्रेम. आणि इथे तरुण मंडळी आहे, त्यांना मी विनंती करतो, आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं जर वाटत असेल, मायबापाची सेवा करू नका. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं तर बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील, हे लक्षात. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप 2च वर्षात जगाचा निरोप घेतील. म्हणून घर में माया. माया शब्दाचा अर्थ काय? प्रेम. प्रेम. आणि 2 भावाचं सुरळीत चाललेलं दिसलं का? कावळ्याच्या जातीचे टपलेले आहे. गावोगावी कावळे मंडळ. तो बिचारा दारे धरतो उसात बरमुडा घालून, लहान भाऊन तिथं कावडा जातो मोटरसायकलनी, इकडे रे, आणि ते आलं उसातून बांधावर. आले का गडी आहे कर त्याचा? कोणाचा? तुझ्या भावाचा. ते कांजीचे कपडे घालून तालुक्यात पुढाऱ्यासारखा फिरतय, तुले का दारे धरतो उसात गड्यासारखा. अर्ध वाटून घ्या, त्याला म्हणतात कावळा. पण मोठ्या भावाच्या उपकाराची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर लाल डोळे करतो. बरं का पाटील, दोघंच आहो इथं आपण. वय मानाने विचार केला म्हणून तुझ्यावर हात नाही उगारला. मग कावळा हातरला. कावळ्याला वाटतं इथं नाही पेटत, आपला रॉकेलचा डबा वाया जातोच. असे भाऊ असल्यावर काय ताकद आहे कावळ्याची? म्हणजे म्हणतोस, अरे मी 10 वर्षाचा होतो, माझा भाऊ 15चा. मायबाप मेले, गावकऱ्यांनी वर्गणी करून माझ्या मायबापाचा दावा करून दिला. सगळे पाहुणे रावे गेले, रॉकेलची चिमणी मोडकं झोपडं. त्या रात्री आम्ही दोघं भाऊ एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडलो. अश्रू पुसायला कोणी नव्हतं. माझा भाऊ म्हणला, रडू नको बाबा, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मला नाही शाळा शिकता आली, पण तुला पदवीधर करून दाखवतो. गुरवळली माझ्या भावानं. नंतर माझ्या भावाचं लग्न झालं. माझं नशीब चांगलं, वहिनी गरीबाच्या घरची मिळाली. पण तिनंही ठरवलं जगात घडलं नाही ते करून दाखवते. माझ्या दीराला पदवीधर. माझ्या वहिनीनं धुणी भांडी केली, भाऊ गुराकी झाला. मला शहरात, अरे मी रात्र लाईट खाली अभ्यास करायचो का? अभ्यास करताना माझी वहिनी माझा भाऊ दिसायचा. मायबाप तर मेले, पण माझी वहिनी धुणी भांडी करती, माझा भाऊ गुरवळतो. कशासाठी? केवळ माझ्यासाठी. पदवीधर झालो. आणि जेव्हा गावात आलो तेव्हा मायबापाच्या पाया पडतात मुलं. तसा वहिनीच्या आणि भावाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, दादा वहिनी, माझ्या इतका शिकलेला गावात कोणी नाही. धारा लागल्या दोघाच्या डोळ्याला. बघ, तू धुणी भांडी केली, मी गुरवळली, पण भावानं नाव कमावलं. आता नोकरी लागल त्याला, बक्कळ पैसा घरात येईल, सुखाचं ठेवल आपल्याला. म्हणून माझा भाऊ, माझी वहिनी सगळ्या पुढाऱ्याच्या पाया पडू पडू रडली. तरी गरीबाची कोणाला दया आली नाही. शेवटी नाईलाज झाला आणि दारे धरतो उसात. त्याला भाऊ काय करेल? तू लागला शहाणपण सांगायला. हे बघ, उदयती यदि भानु पश्चिमेत एक विभाग आहे. एखाद्या दिवशी पूर्वेला होणारा सूर्याचा उदय पश्चिमेला होईल, ही घटना घडल. पण मेलो तरी या जन्मी माझ्या वहिनीला आणि भावाला विसरणार नाही. याला म्हणतात घर में माया. एकमेकाचं एकमेकावर प्रेम, हे घरातलं 2 नंबरचं भाग्य आहे. आपलं भाग्यावर चाललं उजळलं. पहिला धन है निरोगी काया, दूसरा धन है घर में माया, तीसरा धन है पुत्र अधिकारी, और चौथा धन है पतिव्रता नारी. हे 4 प्रकारचं भाग्य आहे. हे 4ही प्रकारचं भाग्य रावणाला होतं महाराज. घर में माया, एकमेकाचं एकमेकावर प्रेम, निरोगी काया तेही होतं, पुत्र अधिकारी इंद्रजित होता आणि पतिव्रता नारी मंदोदरी होती. तरी त्याला संतांनी भाग्यहीन ठरवला का? नाही राम राणा आठवीला, नाही राम राणा आठवीला, नाही राम राणा आठवीला.